माई. लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. त्याचं लक्ष्मीपूजन मध्यावर आलं आणि तो नेहमीप्रमाणे बैचेन झाला. असा तो दरवर्षी होतोच. त्या आलिशान महालवजा घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणी म्हणजे चिटपाखरूही नसते. त्याची तशी सक्त ताकीदच असते म्हणा. घरातले 32 नोकर, ड्रायव्हर, त्याची बायको, मुलं ही सगळी मंडळी त्याच्या दुसऱ्या तितक्याच आलिशान विलामध्ये जातात. एक दिवस अगोदर त्याची बायको नोकरांच्या मदतीने जुजबी तयारी करून देते. बरीचशी मुख्य तयारी तोच करतो. ही परंपरा गेली कित्येक वर्षे अखंडितपणे सुरू आहे. हे असं का, कशासाठी? एकाही लक्ष्मीपूजनाला आपण उभयता एकत्र का नसतो? हे प्रश्न बायकोला सुरुवातीला पडायचे, आजही पडतात. पण त्याने एकदाच तिला बजावलेलं. माझं आयुष्य ही खुली किताब आहे बघ. एकही पान तुझ्यापासून आज तागायत लपवलेलं नाही आहे मी, आणि यापुढेही लपवणार नाही. पण लक्ष्मीपूजनाला आम्ही एकटा का असतो हे आज विचारलंस, यापुढे विचारायचं नाही. मी तुला उत्तर देणार नाही. त्यानंतर बायकोही त्या भानगडीत पडली नाही. अर्थात ती थोडी साशंक असायचीच. दिवाळी संपली की कधी युरोप, कधी मालदीव्स, तर कधी अमेरिका टूर्स व्हायच्या. सगळं कुटुंब आनंदात असायचं. मग हा प्रश्न कधी पुन्हा मान वर काढत नसे. पुढच्या वर्षी वसुबारस आली की तो नोकरांना दुसऱ्या विलाची साफसफाई करायला पाठवत असे, तेव्हा मगच तो प्रश्न मान वर काढायचा. अर्थात तो नवरा म्हणून अगदीच छान होता. निर्व्यसनी, सुशिक्षित, सुसंस्कृत, तिला यथायोग्य मान देणारा, पारदर्शक व्यवहार आणि चारित्र्य संपन्नही. अजून काय हवंय? एखादं किरकोळ रहस्य नाही समजलं तरी काय फरक पडतो म्हणा. पण तरीही दरवर्षी बायकोला हा प्रश्न पडायचाच आणि ती आडून आडून विचारायचीच. त्याच्या घरचा दरवाजा सताड उघडा होता. महाराजांनी दिलेलं ते गूढ सुक्त म्हणायला त्याने सुरुवात केली. सुक्त सुरेख होतंच. तिच्या अप्रतिम नावांची गुंफण असलेलं संस्कृत सुक्त. विष्णुप्रिया, कैवल्यदायिनी, धनदायिका, हरिप्रिया, कमलांगी. तो अतिशय सफाईदारपणे सुक्त म्हणत होता. ते म्हणता म्हणता त्याची एकतांता समाधीच लागली जणू. बाकी पूजेचे उपचार केव्हाच संपले होते. रबडीचा नैवेद्य दाखवून झाला होता. चांदीच्या लहानशा भांड्यातले इम्पोर्टेड ड्रायफ्रूट्स, गुलाबाची रसरशीत फुलं, एकंदरीत डेकोरेशन दरवर्षीप्रमाणे अप्रतिम होतं. लक्ष्मीनारायणांची सोन्याच्या फ्रेममधली तसबीर तर लखलखत होती. आणि इतक्यात सुक्ताच्या शेवटच्या 2 रुचा राहिलेल्या असताना दरवाजावर चाहूल लागली. त्याचं तोंड दरवाजाच्या दिशेनेच होतं. चंदन, केशर, कस्तुरी आणि तुलसीयुक्त कमलदलाचा सुरेख गंध दरवळला. आले उभयता. तो उठला. रुचा संपल्या. हरिओम झालं आणि दोघेही प्रवेशले. दोघे आत येता क्षणी मागे दरवाजा बंद झाला. महानारायणांचं तेज सहन होत नव्हतं. पाठोपाठ ती होतीच. श्री विष्णुदेवांच्या चेहऱ्यावर सुहास्य आलं. कसा आहेस? तो काहीच बोलू शकला नाही. हे दरवर्षी होतं. मग ते म्हणाले, माईसोबत बोल. ती आता इथेच असेल वर्षभर, म्हणजे तिचा एक अंश. अर्थात तोही तुझ्यासाठी भरपूर आहे रे. इतकं बोलून ते अदृश्य झाले आणि श्रीदेवींच्या तेजाने तो महाल भरून गेला. सुवर्णकांतीचं ते लखलखीत तेज त्याच्या घरभर पसरलं. तो लक्ष्मीदेवींना प्रेमाने माई म्हणायचा. माई म्हणजे मा, आई. तू आलीस? तो धावतच पुढे गेला आणि तिच्या चरणकमलांवर त्याने देह झोकून दिला. लक्ष्मीदेवींनी दोन्ही हातांनी धरून त्याला उठवलं. त्याच्या दोन्ही डोळ्यातून गंगा जमुना सुरू झाल्या. अर्थात हे अश्रू आनंदाश्रू होते. माईच्या दोन्ही हातांचा स्पर्श त्याच्या खांद्यांना झालेला तो अनुभवत होता. हो, आले मी. आता वर्षभर इथेच मुक्काम बरं. आमचे हे अधूनमधून येत जातील. ती नेहमीचं वाक्य म्हणाली. तुझ्या गुरुदेवांनी रचलेल्या त्या गूढ सुक्तात अशी शब्दरचना आहे की मला इथे मुक्काम करावाच लागतो रे. अर्थात तुझी नीतिमत्ता, धंद्यातली सचोटी, हुशारी, विनम्रता, गोरगरिबांविषयीची करुणा, प्रेम आणि दानधर्म करण्याची विश्वस्त वृत्ती ही देखील तितकीच महत्त्वाची आहे बरं. तो हसला. माई एका खुर्चीवर विश्रांत झाली. त्याने एका चांदीच्या वाटीत थोडा सुकामेवा आणि दुसऱ्या वाटीत मखाण्याची रबडी तिच्यासमोर धरली. तिने थोडा नैवेद्य ग्रहण केला. आता उरलेला फक्त बायकोला आणि मुलांना, हे ठरलेलं असतं.
तो अत्यानंदानं तिच्या मोहक आणि तेजस्वी चेहऱ्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत बसला. माई, एक विचारू तुला? आज मी हे सूक्त म्हणतो आहे. हे जगात फक्त माझ्याकडेच आहे असं गुरुदेव म्हणाले होते. तूही हेच म्हणतेस. मग आज लक्ष्मीपूजनाला सगळा देश पूजेत मग्न आहे. प्रत्येकजण तुझी स्तुतीपर स्तोत्रे, इतर सूक्ते आणि प्रार्थना करतो आहे. तिथे तू जात नाहीस का? त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. हो हो, का नाही? मी सगळीकडेच जाते. जिथे माझं नित्यस्मरण होतं तिथे माझे काही अंश जातात. जिथे नैमित्तिक स्मरण होतं, म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून फक्त आजच्या पुरतं पूजन करणाऱ्यांकडेही माझे काही अंश जातात, आशीर्वाद देतात आणि परत येतात. जिथे आज पूजन होतं पण जिथे अनैतिकता, नीचता, घमेंड, गर्व आणि सत्ता, धनाचा अहंकार आहे, तिथेही मी जाते. फक्त माझं दुसरं रूप आहे, ते म्हणजे जे कुणाला फारसं परिचित नाही. त्याचे अंश तिथे आपोआप आकर्षित होतात. ती माझी बहीण अलक्ष्मी. तीही धनदायिका आहे, पण ती फक्त धन देते. त्या बदल्यात मनःशांती, मनस्वास्थ्य आणि बरंच काही हिरावून घेते. तुम्हाला फक्त बाह्यरूप दिसतं, पण अशा अनीतिमान, व्यसनाधीन आणि अहंकारी माणसाला ती आतून पोकळ करून टाकते. तिचा मुक्काम तिथे सदैव असतो. यावर्षीही मी सौभाग्यवती आणि मुलांना बाहेर धाडलंय, तो सावधपणे म्हणाला. माई किंचित हसली. मुलं लहान आहेत. जोवर तुझ्या अर्धांगिनीच्या मनात प्रश्न येतात तोवर हेच सुरू ठेव. ज्या क्षणी ती स्वतःहून प्रश्न विचारणं बंद करेल, पेक्षाही तिला प्रश्नच पडणार नाहीत, त्या दिवसाच्या लक्ष्मीपूजनाला ती तुझ्यासोबत असेल हे नक्की. जिथे शंका कुशंका असतात तिथे मी नसते. तू दरवर्षी येतेस, मग एकदा कायमचीच ये की, तो विनोदाने म्हणाला. तिच्या सुरेख चेहऱ्यावरचं हास्य अजूनच खुललं. लबाड आहेस तू. या सुक्ताची गंमत अशी आहे की तुझ्या लक्ष्मीपूजनाच्या काही प्रहर अगोदर मी घराबाहेर पडते आणि तुझी पूजा आटोपत आली की पुन्हा प्रवेश करते. पुन्हा आमचे पतिराज सोबत असतातच. म्हणजे नीट विचार केला तर मी फक्त प्रहरभरच बाहेर असते, आणि तीही फक्त उंबरठ्याबाहेर रे. मी मूलतः चंचला आहे. मी कुठेही स्थिर राहत नाही. वर्षभर तुझ्या नैतिकतेची, विनम्रतेची, संयमाची परीक्षा बघण्याचं काम माझे अंश करत असतातच. सूक्त फक्त माझ्या आगमनासाठी लिहिलेलं आहे वत्सा. मला वर्षभर स्थिर ठेवण्याचं काम करतं ते तुझी नैतिकता, पारदर्शकता, विनम्रता, करुणा आणि शांत स्वभाव, हे लक्षात ठेव. हे वाक्य पूर्ण होता क्षणी माई अदृश्य झाली आणि तिचं ते तेज घरभर पसरत गेलं. तो दिव्य सुगंध घरभर पसरत कानाकोपऱ्यात जाऊन विसावला. वर्षभरासाठी. लेखक आहेत सचिन मधुकर परांजपे. धन्यवाद.